काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठाला 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची अक्षत्रय जननी देवाची अक्षत्रय जननी देवाची कलावज्ञ जीवोदरार्थावतारम कलंकांक तेजोदिकामोदि वक्त्रम कलानीशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यां परम पुंडरीकाय धातो मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण सोताची दुसरे चरण सोताची त्यांच्या कृपदानी कथित विस्तारू त्यांच्या कृपदानी कथित विस्तारू त्यांच्या कृपदानी कथित विस्तारू त्यांच्या कृपदानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपदानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपदानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपदानी कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दास तुका दास तुका नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसुदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके
सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोय हरहु कलेश विकार मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया वरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पाया वरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी मस्तक हे पाया वरी वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपोलिया विठ्ठल 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 श्री सारे तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे भावे उतराये ठेविता हा पाये जीव थोडा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अकारण करुणा वृणालय भक्तवंश कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार अखिल कोटी ब्रह्मांड नायक जगदाने परमात्मा भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता जो निवडलेला अभंग आहे तो अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्र भूषण विश्वसंत तुकाराम महाराज ज्याला आपण पंचम वेद मानतो असा तुकोबारायांचा गाथा त्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपण चिंतन करता निवडलेला आहे। अभंगाची प्रस्तावना अशी आहे, या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकाराम महाराज सांगतात संताचे जीवावर अगणित अशा प्रकारचे उपकार आहेत, म्हणून या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकाराम महाराज कृतज्ञता व्यक्त करतात। विठाला परिसरातील सर्व गाव सर्व गावांचा अधिष्ठान भगवान भोलेनाथ, या भगवान भोलेनाथाचा हा पवित्र दरबार आहे आणि या दरबारामध्ये गेले 25 वर्षापासून ही नामसप्ताची परंपरा आहे। मला असं वाटतं त्याच्या अगोदर सुद्धा असली पाहिजे, आहे ना या महाराज, कारण तुम्ही चालू केलेला त्याला 24 वर्ष झालं, पण तुमच्या अगोदर कोणतरी असणच ना, बरोबर आहे ना? हा हा ही 24 वर्षाची आपली परंपरा आहे। कारण हे परिसराचं वैभव आहे, या परिसराचं तालुक्याचं हे अधिष्ठान आहे, अतिशय पवित्र दरबार आहे आणि महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्तानं चालू असलेली ही नामसप्ताची परंपरा, मला असं वाटतंय सप्ताचा आज कितवा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाचे हे कीर्तन रूपी वाक्पुष्प समस्त ग्रामस्थ परिसरातील सर्व वारकरी महाराज मंडळी सर्व भगवान भोलेनाथाचे सर्व हा भक्त परिवार त्यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। या सप्ताहामध्ये सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। ठिकाणी आपली परंपरा हा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज एक कीर्तन तुम्हाला परवा दिवशी पाहायला भेटेल, तर त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांच्या चरणांवर नतमस्तक होतो। माता भगिनी पुरुष वर्ग साऊंड सिस्टीम खूप सुंदर आहे,
आणि बरोबर आपण 1 तास कीर्तन करणार आहोत. आता किती वाजलेले आहेत? 8 वाजलेले आहेत. आपण बरोबर 9 वाजता कीर्तन संपवणार आहोत. तर सर्वांना एक विनंती, ज्या दरबारामध्ये आपण आहोत बरं का, ज्या दरबारामध्ये आपण आहोत त्या दरबारामध्ये भगवान भोलेनाथाची आपण काय करायची? सेवा करायची. भगवान भोलेनाथाच्या नामाचा जयघोष करायचा. सर्वांना माझी विनंती, एकदम मोठ्या प्रेमाने सर्वांनी भजन करायचं. मी पुढे म्हणतो, सर्वांनी पाठीमागे म्हणायचं. सर्वांनी भजन करायचं बरं का. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. वर हात वर हरि हरि नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. या दरबारामध्ये आल्याच्या नंतर कमीत कमी एवढं आपल्या सोबत घेऊन जायचं. काय काय हे नामचिंतन, हे आपल्या सोबत येणार आहे, बाकी काय नाही. नाही तर पंक्ती नाही. ही खूप मोठी पर्वणी आहे. महाशिवरात्र ही काय आहे? पर्वणी. ती पर्वणी कधी येते हो? कधी? बर जाऊ द्या. कुंभ किती वर्षांनी येतो? कुंभ 12 वर्षांनी आहे का नाही? दोंड्याचा 3 वर्ष. तुमचं हे पक्क दे ना ते. हा, धोंड्यावर जास्त डोळा असतो आपला हो, आहे का नाही? 3 वर्षांनी. बर चला, 15 दिवसाला येते ते कोण काय असते? एकादशी. आणि वर्षांनी येते ती महाशिवरात्र. आता परवा दिवशी आहे, आज एकादशी आहे, परवा दिवशी महाशिवरात्र आहे. आणि हे जे दैवत आहे भगवान भोलेनाथ, हे त्वरित प्रसन्न होणारं दैवत आहे. ते भोळे. ते कसं आहे? भोळे. त्याची तुम्ही आराधना करा, त्याचं नामचिंतन करा, त्वरित प्रसन्न. विठाला 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 कारण त्यांना नाथ महाराज त्यांचं वर्णन करतात. कोणाचं? कोणाचं? शिव भोळा, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा, शिव भोळा
भारती शिव भोळा, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती. वाचवता वाचवता शिव नाम, वाचवता वाचवता शिव नाम. त्याचे पाय माझे चिते, त्याचे पाय माझे चिते, त्याचे पाय माझे चिते. वाचवता वाचवता शिव नाम, वाचवता वाचवता शिव नाम. ते भोळं दैवत आहे महाराज. कसं दैवत आहे ते? भोळं. शिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं. शिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आणि कुठे जायचं? शिवालयामध्ये जायचं. कुठे जायचं? शिवालयामध्ये जायचं, मंदिरामध्ये जायचं, उपासना करायची. त्याला काहीच लागत नाही. काय लागतं त्याला? काय लागतं? एक बिल्वदळ चंदनाक्षिदा. त्याला एक बेलाचं पान, एक बिल्वदळ चंदनाक्षिदा, त्याला काहीच लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. त्याला कशाची अपेक्षा नाही बरं का. त्याची उपासना करायची, त्याची साधना करायची. आता ते काही शिवरात्रीची कथा तुम्हाला सांगत नाही मी, कारण त्या दिवशीच तुम्हाला ऐकायला भेटेल. त्याची उपासना करायची. ती प्रसन्न होणारी देवता आहे. त्यांना भोळं दैवत म्हटले जातं. आणि आपण सर्व त्या भगवान भोलेनाथाचे उपासक आहोत. आपण सर्वजण भगवान शंकराचे भक्त आहोत. या परिसरातील हे अधिष्ठान, हे जागृत देवस्थान आहे. या परिसराचं श्रद्धास्थान आहे. सर्वांच्या चरणांना नतमस्तक होतो. जेवढी या देवाची सेवा करताल तेवढं तुमचं चांगलं होईल. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला. जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे, तुकोबारायांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपण चिंतन करता निवडलेला. या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकाराम महाराज कृतज्ञता व्यक्त करतात. केलेल्या उपकाराची जाणीव ज्याला राहते त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि केलेल्या उपकाराची जाणीव ज्याला राहत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. आपण कसे आहोत? आपण कसे आहोत? कसे आहोत? हा, कसे आहोत? हा, वाह क्या बात आहे. टाळी वाजवा. आपण कसे आहोत? कृतज्ञ आहोत. तुम्ही म्हणाल काय केलं महाराज आम्ही? अहो खूप वाईट केलंय आपण. काय केलं आपण? ज्याने हे दिलं त्याला आपण काय झालोत? विसरलोत महाराज. ज्या भगवंताने हे नर शरीर दिलं त्या भगवंताचे काय आहेत आपल्यावर? उपकार आहेत महाराज. पण आपण त्याला विसरलोत महाराज. ऐका बर का. म्हणजे उपकाराची जाणीव ज्याला राहत नाही त्याला काय म्हणतात? कृतज्ञ. आणि केलेल्या उपकाराची जाणीव ज्याला राहते त्याला कृतज्ञ म्हणतात. या अभंगामध्ये महाराज संतांचे उपकार सांगतात. आणि काय या शब्दापासून अभंगाला सुरुवात करतात? काय सांगू आता संतांचे? कोणाचे? संतांचे. चकारात्मक बोलतात. संतांचे उपकार म्हटले संतांचे जीवावर अगणित अशा प्रकारचे उपकार आहेत. काय करतात संत? ज्या अर्थी संतांचे उपकार सांगतात त्या अर्थी इतर कोणी उपकार करू शकत, इतर कोणी उपकार करू शकत नाही बर का. संत फक्त उपकार करू शकतात. संत काय करतात? मज निरंतर जागविती. संत जागवतात. 4 मुद्दे या अभंगामध्ये लक्षात ठेवायचे. उपकार करती, जागविती, शिकविती आणि
सांभाळीती. हे 4 मुद्दे आहेत. कोणते कोणते? मी तुम्हाला विचारणार कीर्तन संपल्यावर, तसा जाणार. हा, काय किती मुद्दे आहेत? कोणते कोणते? जागविती, शिकविती, शिकविती, हा, सांभाळीती, हा, सांभाळीती, उपकार करते. हे 4 मुद्दे आहेत. मग काय शब्दापासून अभंगाला सुरुवात केलेली? काय हा शब्द संत वाङ्मयामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. काय शब्दापासून बऱ्याचशा अभंगाला सुरुवात आहे. तुम्हाला प्रमाण सांगतो आणि पुढे जातो. काय शब्दापासून बऱ्याचशा अभंगाला सुरुवात आहे. 5-6 प्रमाण सांगतो आणि पुढे जातो. काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले, चिंतिता विठ्ठले का चिंतिता विठ्ठले, काय नो हे गेले का चिंतिता विठ्ठले, चिंतिता विठ्ठले का चिंतिता विठ्ठले. हरी काय नो हे केले, काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले, चिंतिता विठ्ठले का चिंतिता विठ्ठले. काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले, चिंतिता विठ्ठले का चिंतिता विठ्ठले. या अभंगामध्ये जो काय शब्द आलेला आहे हा सिद्धांत वाचक आला. कसा वाचक आला? सिद्धांत वाचक आला. काही ठिकाणी काय हा शब्द महिमा वाचक आला. तो कसा आला? चला त्याचं प्रमाण सांगतो. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमय समुखी बोलविले, बोलविले, वेदमय समुखी बोलविले, वेदमय समुखी बोलविले, बोलविले, वेदमय समुखी बोलविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमय समुखी बोलविले, ओ हो, वेदमय समुखी बोलविले. म्हटले काय सांगावं त्या ज्ञानोबरायांची ख्याती. काय केलं ज्ञानोबरायांनी? काय केलं? रेड्याच्या मुखातून काय वधून घेतला? हा ज्ञानोबरायांचा महिमा आहे. या ठिकाणी महिमावाचक शब्द आलेला आहे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमयसा मुखी बोलविले. रेडा वेद बोलू लागला. कुठे रेडा कुठे वेद बोलला? पैठण क्षेत्रामध्ये. त्या रेड्याची समाधी कुठे? रेड्याची काय झाली? समाधी झाली. रेड्याचं काय घेतात? दर्शन घेतात. कोणाचं? कोण घेतो? हा, कोणाचं दर्शन घेतो? काय अधिकार असं तो? हा, ज्यावेळेस ही 4 भावंड पैठण क्षेत्रामध्ये गेली, कशा करता? शुद्धीपत्र मागण्याकरता. त्या विद्वानांच्या समोर जाऊन उभी राहिली. जे पंडित होते, विद्वान होते, त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. त्यांनी ओळखलं. अरे म्हटले, ते दिसतात हे संन्याशाची मुलं म्हणून. कोणाचे? विठ्ठलपंतांचे. ज्ञानोबराला विचारलं तुझं काय नाव आहे? निवृत्तीनाथ महाराजांना विचारलं तुझं काय नाव आहे? मुक्ताबाईला विचारलं, सोपान काकाला विचारलं, सर्वांनी आपली नावं सांगितली. ज्ञानोबराला शेवटच विचारलं तुझं काय नाव आहे? म्हटले माझं नाव ज्ञान आहे. ज्ञान हो. म्हटले समोरून जो रेडा येतो त्याचं सुद्धा काय नाव आहे?
ज्ञाना. हो म्हटले त्याचं नाव आणि माझं नाव एकच. हो का म्हटले त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. म्हटले त्याला जर मारलं तर तुला लागेल का? हो. त्याला जर मारलं तर तुला लागेल का? हो. 4-5 फटके मारले रेड्याच्या पाठीवर. ते वळ उठले. कोणाच्या अंगावर? ज्ञानोबराच्या अंगावर वळ उठले बर का. मारिता सुड मैशाची पाठी, मैशाची पाठी, मारिता सुड मैशाची पाठी, मैशाची पाठी, मारिता सुड मैशाची पाठी, मैशाची पाठी, मारिता सुड मैशाची पाठी, मैशाची पाठी. तोची बळबोटी, तोची बळबोटी ज्ञान देवा, तोची बळबोटी, तोची बळबोटी ज्ञान देवा. 4-5 फटके मारले. ज्ञानोबराच्या अंगावर ओळ उठले. यावर ते मंडळी थांबली नाही. म्हटले याला काहीतरी विद्या येत असली पाहिजे. म्हटले तू रेड्याच्या मुखातून वेद वदूल घेशील का? म्हटले काय अवघड आहे? काय अवघड आहे? म्हटले वेद वदूल घेशील का? म्हटले हो. ज्ञानोबाराने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, सर्व तुझ्या हरविला, सर्व तुझ्या हरविला, शांतिरूपी प्रगटला, शांतिरूपी प्रगटला. ज्ञानोबा माझा साधकाचा माय, साधकाचा माय, हे ज्ञानोबा साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. चाललंय धोरणाने. काय अडचण नाही. धोरणाने चाललेलं आहे. असं कडकडणीच पडत आहे. पण चला दर्दी येत महाराज सर्व या ठिकाणी असो. रेड्यामुखी वेद बोलविला. रेडा वेद बोलू लागला. महाराज ज्ञानोबरायाने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. रेडा वेद बोलू लागला. कोणता वेद हो? है का नाही? ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ऋग्वेद बोलू लागला तो रेडा बर का. हा ज्ञानोबरायांचा काय महिमा आहे. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला. हा ज्ञानोबरायांचा काय महिमा आहे. आपण भाग्यवान आहोत. ज्या तालुक्यामध्ये आपला जन्म झाला. आपला तालुका कोणता आहे? नेवासा तालुका आहे. ज्या तालुक्यामध्ये आपला जन्म झाला आपण खूप भाग्यवान आहोत. कोणाच्या घरी ज्ञानेश्वरीवर हात करा बरं. तुम्हाला पैशाची अडचण आहे का काही? तुमच्या घरी ग्रंथ नाही मग तुम्हाला काही अडचण आहे का पैशाची? हा कमीत कमी आपल्या घरी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असावा. साक्षात ज्ञानोबराय असल्यासारखे बरं का. तुकोबरायांची गाथा असावी. कुणी आणला नसेल घेऊन या. काही अडचण असेल मी फोन पे पैसे मारतो. पण ग्रंथ घरी असावा. जन्म नेवासा तालुक्यामध्ये झाला. या नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. ज्ञानेश्वरीचं गाव कोणतं? असं सांगायचं बरं का. तुम्हाला कोणी विचारीन ज्ञानेश्वरीचं गाव कोणतं, तुम्ही काय सांगायचं? तुम्हाला जर विचारलं ताई तुमचं बाहेर कोणतं, टापकुनी सांगतात. कसं सांगतात? टापकुनी सांगतात. तसं तुम्हाला जर विचारलं ना ज्ञानेश्वरीचं गाव कोणतं, तर काय सांगायचं? नेवासा. हे ज्ञानेश्वरीचं गाव. तिथं ज्ञानेश्वरी आमची जन्माला आली. महाराज जन्माला आली. आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या
घरोघरी ज्ञानेश्वरी असावी. साक्षात ज्ञानोबरा असल्यासारखे. विठाला 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 विठाला. मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे मग ऐका. ज्ञानेश्वरी सांगितली कुणी? माऊलीने सांगितली. माझ्या कुठे सांगितली? म्हणजे माझं असं म्हणणं आहे ज्ञानोबा आहे त्या ठिकाणी होतेच, साक्षात होतेच ज्ञानोबा आहे. ज्ञानोबाने सांगितले. लिहिली कोणी? हा, सच्चिदानंद बाबा लेखक झाले. चला ओबी सांगतो. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. शके 1212 तरे त्याचे पैसे मी वेगळे देईन बाबा तुला. मी विकू देच. तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा दरे लेखक उजाला. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला.